नमस्कार, राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत मनगणा होळी स्पेशल मस्त डिश आहे। तर इथे मी चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे 4 तास। इथे मी काजू घेतलेले आहेत, ओलं खोबरं, बदाम, वेलची आणि बडीशेप। चण्याची डाळ आपण शिजत ठेवू। 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या घ्यायच्यात। इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला, 1 वाटी गूळ म्हणजे जागरी आणि इथे आपण 1 ग्लास दूध घेतलेला आहे आणि जी पावडर केलेली आहे आणि बारीक कट करून घेतले काजू आणि बदाम। इथे बघा आपली डाळ एकदम मस्त शिजलेली आहे। जास्त गाळ नाही करायची आपल्याला, ती अशी शिजवायची। इथे एक पॅन ठेवलेला आहे, याच्यात आपल्याला थोडंसं तूप टाकायचं। त्याच्यात टाकू आपण बारीक कट केलेले काजू आणि बदाम। त्याच्यात टाकू आपण ओलं खोबरं। आता टाकू आपली शिजलेली डाळ। तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता, पण कुठलेही जजमेंट जास्त किंवा कमी झालं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला थोडीशी अंदाजात टाकायची। आणि आपण गूळ एकदम लास्टला टाकू, कारण गूळ टाकले तर आपलं दूध फुटू शकते। आता टाकू दूध। झाकण ठेवू, थोडंसं दूध अजून टाकू। उकळी आलेली आहे दुधाला, तर आपण आता टाकू साबुदाणा। पाच मिनिटं आपण आता शिजू देऊ अजून चांगलं, म्हणजे खोबरं पण थोडंसं नरम होईल आणि साबुदाणा पण आपला चांगला शिजून निघेल। एकदम कमी गॅसवर। याच्यात तुम्ही खोवा पण टाकू शकता, एकदम टेस्ट छान लागेल त्यानं पण, किंवा थोडीशी मलाई पण टाकू शकता। आपला साबुदाणा चांगला शिजलेला आहे आता आणि एकजीव झालेला आहे मस्त बघा। आता आपण गॅस बंद करू। थोडीशी वेलची आणि बडीशेपची पूड टाकून म्हणजे स्वाद छान येईल। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि नंतर आपण त्याच्यात गूळ टाकू, कारण गूळ आता टाकला तर आपले दूध फुटू शकते। थोडंसं कोमट आहे अजून, आणि गूळ थोडासा कोमट असल्यावर पण विरघळतो। आता टाकू आपण त्याच्यात गूळ। होळी आहे म्हणल्यावर थोडासा कलर तर पाहिजेच। मी एका पातेल्यात साबुदाणा भिजून थोडा शिजून घेतला होता, तर इथे थोडी आपण कलर टाकू एक साईडला। कशी वाटली ते मला आजची माझी कलरफुल होळी आणि माझी डिश, तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला। बाय बाय।